माने रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। साबुदाणे न भिजवता आज आपण बटाटा साबुदाणा चकली बघणार आहोत। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। कुकरच्या आतमध्ये एक छोटी प्लेट ठेवून घ्यायची। दोन्ही कुकरच्या डब्यामध्ये साबुदाणे भरून घ्यायचे। त्यावर ताटली झाकून बटाटे 5 ते 6 त्याच्यात शिजवून घ्यायचे आहे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅस मंद आचेवर ठेवून 15 ते 20 मिनिटं साबुदाणे बटाटा छान वाफून घ्यायचा आहे। शिजलेला साबुदाणा परातीमध्ये काढून त्यामध्ये बटाटा किसून घ्यायचा आहे। त्यामध्ये लाल तिखट, जिरे, सर्व चवीनुसार मीठ घालून छान मिक्स असे पीठ तयार करून घ्यायचे आहे। तयार पिठाचे चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली छान पाडून घ्यायची आहे। 2 दिवस कडकडीत उन्हात चकल्या वाळत घालायच्या आहेत। चकल्या कडकडीत वाळल्या आहेत आणि इथे मी कढईमध्ये चकल्या तळूनही दाखवणार आहे। चकल्या आपल्या छान खुसखुशीत झाल्या आहेत। तर इथे बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साबुदाणा इथे आपला एकूण एक छान फुलला आहे।